ठीक आहे. सो या लेक्चर मध्ये आपण अनालिसिस ऑफ मीडियम ट्रान्समिशन लाईन बघणार आहोत. ऑलरेडी आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचं अनालिसिस स्टडी केलेलं आहे. आता मीडियम ट्रान्समिशन लाईन नथिंग बट द लाईन हॅव्हिंग लेंथ 50 किलोमीटर टू 150 किलोमीटर आपण अज्युम केलेली आहे. 50 टू 150 विच इज नथिंग बट मीडियम ट्रान्समिशन लाईन, याचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे. आता बिफोर स्टार्टिंग दॅट आपल्याला एक पॉइंट लक्षात ठेवायचं आहे की जर आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये कॅपॅसिटन्स निग्लेक्ट करत होतो, तो कॅपॅसिटन्स तुमच्या मीडियम आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये आपल्याला कन्सिडर करावा लागतो. ठीक आहे. सो व्हाईल कॅल्क्युलेटिंग परफॉर्मन्स ऑफ मीडियम ॲज वेल ॲज लॉंग ट्रान्समिशन लाईन, आता सिलेबस मध्ये आपल्याला लॉंग ट्रान्समिशन लाईन नाहीये, फक्त आपल्याला मीडियमचं अनालिसिस करायचं आहे. ठीक आहे. दॅट मीन्स इफिशियन्सी फाइंड आउट करायची आहे, रेग्युलेशन फाइंड करायचं आहे मीडियम आणि लॉंग ट्रान्समिशन लाईनचं. ठीक आहे. सो व्हाईल कॅल्क्युलेटिंग और व्हाईल अनालायझिंग मीडियम ट्रान्समिशन लाईन, अनालिसिस करताना आपल्याला कॅपॅसिटन्स कन्सिडर करायचा आहे. वी हॅव टू कन्सिडर कॅपॅसिटन्स विच इज लम्प्ड विथ युअर रेझिस्टन्स अँड इंडक्टन्स. म्हणजे काय, तुमचा रेझिस्टन्स सोबत आणि इंडक्टन्स सोबत तुम्हाला कॅपॅसिटर सुद्धा कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे. सो देर आर बेसिकली 3 मेथड्स by using that we can analyze medium transmission line. मीडियम ट्रान्समिशन लाईन अनालाइज किंवा त्याची परफॉर्मन्स फाइंड आउट करण्याचे 3 मेथड आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे नॉमिनल टी मेथड. देन सेकंड इज नॉमिनल पाय मेथड. ठीक आहे. नॉमिनल टी मेथड, टी नथिंग बट जे आपलं टी लेटर आहे, नॉमिनल टी मेथड. सेकंड नॉमिनल पाय मेथड, जे आपलं पायचं सिम्बॉल आहे. ठीक आहे, विच इज नथिंग बट नॉमिनल पाय मेथड. आणि थर्ड वन इज एन कंडेन्सर मेथड. ठीक आहे. these are 3 methods. By using these methods we can calculate performance of medium transmission line. याचा यूज करू आपण मीडियम ट्रान्समिशन लाईनचं परफॉर्मन्स कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. विल सी वन बाय वन. याच्यामध्ये आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे. ठीक आहे. नॉमिनल टी म्हणजे काय, नॉमिनल पाय म्हणजे काय, नॉमिनल एन कंडेन्सर मेथड म्हणजे काय, हे डिटेल मध्ये आपल्याला स्टडी करायचं. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल नॉमिनल टी मेथड, इथे तुम्ही बघू शकता नॉमिनल टी मेथड आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय केलेलं आहे, मी दुसरीकडे दाखवतो. ठीक आहे. डायग्राम क्लिअर आहे. सो दिस इज सर्किट डायग्राम फॉर युअर नॉमिनल टी मेथड. ठीक आहे. नॉमिनल टी मेथड म्हणजे काय, विच इज युअर कॅपॅसिटन्स. You have to consider your capacitance. This capacitance is located at the center of your transmission line. जे ट्रान्समिशन लाईनचं सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंड पासून जो सेंटर पॉइंट आहे, that we have to assume that capacitance is located at the center. आणि जो काही ट्रान्समिशन लाईनचा रेझिस्टन्स आहे आणि रिएक्टन्स आहे, ठीक आहे, जो आपण आर आणि एक्स अज्युम करतो, दॅट रेझिस्टन्स अँड इंडक्टिव्ह रिएक्टन्स, ठीक आहे, आर आणि एक्सएल, इट इज डिवायडेड इंटू 2 इक्वल हाफ्स. म्हणजे रेझिस्टन्स 2 हाफ मध्ये r/2 इथे झाला, इथे बघू शकता तुम्ही. ठीक आहे. दिस रेझिस्टन्स बिकम r/2 इकडे लेफ्ट हाफ मध्ये आणि राईट हाफ मध्ये झालाय r/2. सिमिलरली तुमचा रिएक्टन्स बिकम्स x/2 अँड अगेन x/2. दॅट मीन्स युअर रेझिस्टन्स अँड रिएक्टन्स इज डिवायडेड इंटू 2 इक्वल हाफ्स. ठीक आहे, इन केस ऑफ नॉमिनल टी मेथड. ठीक आहे. आता नॉमिनल टी मेथड का म्हणायचं, कारण इट फॉर्म्स नॉमिनल टी नेटवर्क. म्हणजे जे आपलं लेटर टी आहे, ठीक आहे, म्हणजे इथे बघू शकता लेटर टी लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं, विच इज नथिंग बट, त्यामुळे त्याला बोलतात नॉमिनल टी मेथड. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर असेल. आता याच्यामध्ये आपल्याला फेजर डायग्राम ड्रॉ करायचे, हे खूप इम्पॉर्टंट आहे, दॅट यू हॅव टू ड्रॉ फेजर डायग्राम. आता फेजर डायग्राम ड्रॉ करताना सर्वात महत्वाचं म्हणजे एक तर रेफरन्स घ्यायचा. ठीक आहे. आयदर वी कॅन टेक रेफरन्स VR और IL. तुमचा VR रेफरन्स घेऊ शकता किंवा जे तुमचं रिसिव्हिंग एंडचं करंट आहे IR रेफरन्स घेऊ शकता, कोणताही घेऊ शकता. ठीक आहे. सो वी हॅव टू फाइंड सेंडिंग एंड व्होल्टेज. आपल्याकडे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज नोन आहे, म्हणजे VR माहिती आहे आपल्याला आणि VS अननोन आहे. ठीक आहे. म्हणजे VS फाइंड आउट करायचं आहे बाय युझिंग फेजर डायग्राम. तो सिम्पली काय करणार मी, टेकिंग VR ॲज अ रेफरन्स.
ठीक आहे. VR रेफरन्स घेतला, किंवा VR, ठीक आहे. आहे तुमचा V इथे R सफिक्सला आहे, ठीक आहे. देन दिस IR, हा करंट काय होतोय, IR लॅक्स VR as your load is inductive, ठीक आहे. इंडक्टिव्ह लोड आहे, दॅट्स वाय युअर IR म्हणजे करंट थ्रू दॅट लोड, ठीक आहे. किंवा रिसिव्हिंग एंडचा जो करंट आहे दॅट विल लॅक्स VR बाय सम अँगल, म्हणजे करंट लॅग होणार आहे काहीतरी अँगल आहे, दॅट्स वाय यू कॅन ड्रॉ हियर, ठीक आहे. हा तुमचा इथे IR असणार आहे. So IR, it is receiving end current lags VR by some angle, ठीक आहे. आता इथे काहीतरी अँगल असणार आहे, ठीक आहे, विच इज नथिंग बट आपण जो कन्सिडर करतो फाय आर, ठीक आहे. जो अँगल आपण कन्सिडर करतो रिसिव्हिंग एंड पॉवर अँगल, यू कॅन से फाय आर. सो याच्यामध्ये VR IR प्लॉट झाले. देन या केसमध्ये करंट कोणता आहे, IC आहे, IL आहे आणि IS आहे, तीन करंट आहे. दॅट्स वाय IS इक्वल्स टू IC प्लस IL असंही लिहू शकता तुम्ही. IS इक्वल्स टू IC प्लस IL किंवा IL इक्वल्स टू IS मायनस IC असंही लिहू शकता, ठीक आहे. आता आपल्याला व्होल्टेज ड्रॉप फाइंड आउट करायचे. तर व्होल्टेज ड्रॉप कोणते आहेत, या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा ड्रॉप होणार आहे, या रिएक्टन्सच्या अक्रॉसचा एक ड्रॉप होणार आहे. इथे अगेन या रिएक्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप होणार आणि इकडे या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होणार आहे. तो वन बाय वन आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल हा जो फर्स्ट रेजिस्टन्स आहे इकडचा, ठीक आहे, हा वाला, याच्या अक्रॉस जो व्होल्टेज ड्रॉप होणार आहे विच इज नथिंग बट I इंटू आर ड्रॉप, ठीक आहे. तो IR ड्रॉप कोणत्या करंटच्या पॅरलल मध्ये असणार, इकडे तुमच्या IRच्या फेज मध्ये असणार. दॅट्स वाय द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दिस रेजिस्टन्स, या रेजिस्टन्स मधनं जाणारा करंट कोणता आहे, IR. त्यामुळे या फेज मध्ये IRच्या फेज मध्येच याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप असणार आहे. दॅट्स वाय यू कॅन प्लॉट, याला पॅरलल लाईन ड्रॉ करू शकता, ठीक आहे. याला मी पॅरलल लाईन ड्रॉ केली. याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची, ठीक आहे, विच इज नथिंग बट युअर IR ड्रॉप. तो तुमचा झाला IR ड्रॉप. IR ड्रॉप कोणता आहे, तो करंट I इंटू R बाय 2, ठीक आहे. I इंटू यातनं जाणारा करंट, यातनं जाणारा करंट कोणता आहे, सॉरी ते राहिलं, करंट आहे I इंटू R, सॉरी I सफिक्स R इंटू R डिवायडेड बाय 2, ठीक आहे. हा झाला याचा व्होल्टेज ड्रॉप. देन हा रिएक्टिव्ह ड्रॉप आहे किंवा I इंटू XL ड्रॉप आहे, दॅट विल लॅग्स द व्होल्टेज. मग हा तो परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आपल्याला. परपेंडिक्युलर कोणता, या पॉइंट मधनं आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे, जसं तुमचं मीडियम शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये ड्रॉ केलं होतं, ठीक आहे. सो याच्यामधनं इथून परपेंडिक्युलर IXL ड्रॉप असणार आहे, परपेंडिक्युलर टू दिस. हा झाला तुमचा I टू XL ड्रॉप, I इंटू X बाय 2, ठीक आहे. X बाय 2 आहे टोटल रिएक्टन्स या लाईनचा. देन अगेन तुम्हाला हा करंट ड्रॉ करायचा आहे, ठीक आहे, कॅपॅसिटिव्ह करंट अँड सेंडिंग एंडचं करंट. सो इनिशियली आपण सेंडिंग एंड करंट फाइंड आउट करूया. तर सेंडिंग एंड करंट कसं आहे, लॅग असणार आहे की लीड असणार आहे, ऑब्विसली काय असणार, तो लॅगिंग असणार आहे टू द व्होल्टेज VR. सो सेंडिंग एंड करंट फाइंड करताना दॅट विल लॅग्स व्होल्टेज VR बाय सम अँगल, म्हणजे हा तुमचा सेंडिंग एंडचा करंट आहे, तो लॅग होतोय व्होल्टेजला बाय सम अँगल. तो आपण सेंडिंग एंड पॉवर फॅक्टर घेतलाय और सेंडिंग एंड पॉवर अँगल घेतलाय. दिस युअर सेंडिंग एंड करंट IS, दॅट इज लॅग्स VR बाय सम अँगल. तो VR ला काही अँगलने लॅग होतोय, ठीक आहे. देन आपल्याला IR ड्रॉप, याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप फाइंड आउट करायचा, याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप फाइंड आउट करायचा. देन या IS ला पॅरलल लाईन, ठीक आहे, या IS ला पॅरलल लाईन ड्रॉ करायची टू फाइंड आउट द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दिस रेजिस्टर, ठीक आहे. सो IS ला पॅरलल लाईन स्टार्टिंग फ्रॉम दिस, ठीक आहे. याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची, सेम याच्यापासून स्टार्ट करायची, ठीक आहे, याच्या टिप पासून
इथे पॅरलल लाईन ड्रॉ केली, विच इज नथिंग बट युअर अगेन आय एस इंटू आर बाय 2. ठीक आहे, हा झाला आपला आय एस इंटू आर बाय 2 ड्रॉप. ठीक आहे, देन अगेन हा इंडक्टिव्ह ड्रॉप किंवा रिएक्टिव्ह ड्रॉप ड्रॉ करायचा आहे. अगेन याला परपेंडिक्युलर लाईन येणार आहे. ठीक आहे, सो अगेन या टिप पासून स्टार्ट केला, याला परपेंडिक्युलर घेतला, हा झाला आपला आय एस इंटू एक्स बाय 2, विच इज नथिंग बट युअर आय एस इंटू एक्स अपॉन 2, दॅट इज रिएक्टिव्ह ड्रॉप. आणि या सगळ्यांची जर ऍडिशन केली, ठीक आहे, मी सिम्पली हा जो लास्ट पॉइंट आहे आणि फर्स्ट पॉइंट आहे याची जर ऍडिशन केली, देन विल गेट टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज. इथे काय भेटेल आपल्याला, टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज VS. या सगळ्याची ऍडिशन केली, विल गेट टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज VS. ठीक आहे, आता याच्यामध्ये इथे राहिलं आपलं, इथे एक ऍडिशन केली आपण, म्हणजे IR इंटू आर बाय 2, देन I इंटू एक्स बाय 2, याची जर ऍडिशन केली तर आपल्याला भेटेल टोटल I इंटू Z, दॅट इज इम्पेडन्स ड्रॉप. तर याच्यामध्ये आपण इम्पेडन्स ड्रॉप लिहू शकता, करंट IR इंटू Z. अगेन याची ऍडिशन केली, IS इंटू आर बाय 2, अगेन IS इंटू एक्स बाय 2, याची ऍडिशन केली तर आपल्याला भेटेल अगेन इम्पेडन्स ड्रॉप, सेंडिंग एंडचा इम्पेडन्स ड्रॉप, विच इज नथिंग बट IS इंटू Z. हा असेल आपला IS इंटू इथे Z बाय 2 असेल, Z बाय 2, सेम इथे पण असेल Z बाय 2. ठीक आहे, विच इज आवर फेजर डायग्राम फॉर नॉमिनल टी मेथड. आता याच्यामध्ये ऍडिशनल एक पॉइंट राहिला, त्याच्यामध्ये IL इक्वल्स टू IS प्लस IC. IS प्लस IC ऍड केल्यानंतर आपल्याला IL भेटणार आहे, किंवा IC प्लस IL ऍड केल्यानंतर आपल्याला IS भेटणार. ठीक आहे, सो याच्यामध्ये याला तुमचा IR, ठीक आहे, IL इक्वल्स टू IR आहे. ठीक आहे, IL आणि तुमचा रिसिव्हिंग करंट दोन्ही सेम आहे, म्हणजे IL आणि IC ला आपण ऍड केलं म्हणजे काय, तुमची फेजर ऍडिशन केली, या दोन्हीची फेजर ऍडिशन केली याची आणि तुमच्या IR ची, तर आपल्याला काय भेटणार आहे, टोटल कॅपॅसिटर करंट और करंट टू दॅट कॅपॅसिटर मधनं किती करंट जातो तो आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे, या दोन्हींची ऍडिशन केल्यानंतर इथे आपल्याला भेटणार आहे करंट टू दॅट कॅपॅसिटन्स, विच इज IC. टोटल फेजर डायग्राम फॉर नॉमिनल टी मेथड. ही नॉमिनल टी मेथडची फेजर डायग्राम आहे. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल. ठीक आहे, सर्किट डायग्राम आपण एक्सप्लेन केली आहे. सेम सर्किट डायग्राम अज्युम करायची आहे. देन हे पॅरामीटर्स आहेत जे आपण VR नथिंग बट VR IR cos phi. VR म्हणजे रिसिव्हिंग व्होल्टेज, रिसिव्हिंग करंट, रिसिव्हिंग पॉवर फॅक्टर. सेम सर्किट सेंडिंग एंडचे पॅरामीटर्स आहेत. देन VC, इथे VC आहे, VC नथिंग बट व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटन्स, IC करंट थ्रू दॅट कॅपॅसिटन्स, रेझिस्टन्स, इंडक्टन्स, हे पॅरामीटर आपण अज्युम केलेले आहेत. आणि ही याची फेजर डायग्राम आहे, ती आपण व्यवस्थित ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, फेजर डायग्राम क्लिअर असेल सर्वांना. देन पॅरामीटर्स आपण बघितले होते, V1 बघितलं होतं इथे. ठीक आहे, V1 is the VR plus IR into Z by 2. Z by 2 म्हणजे काय, Z equals to आपण काय घेतलेलं आहे, Z म्हणजे इम्पेडन्स. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्स अँड रिएक्टन्स. R plus JXL घेतला, विच इज नथिंग बट युअर इम्पेडन्स. ठीक आहे, हा V1 चा फॉर्म्युला आहे. देन टोटल सेंडिंग एंड व्होल्टेजचा फॉर्म्युला बघू शकतो आपण. सो दिस इज अवर टोटल सेंडिंग एंड व्होल्टेज VS. ठीक आहे, आपला सेंडिंग एंडचा फॉर्म्युला आहे VS इक्वल्स टू V1 आपण अज्युम केलेला आहे. V1 काय आहे तुमचा VR प्लस IR इंटू Z बाय 2, म्हणजेच V1 घेतलाय. आणि हा V2 आहे, विच इज IS इंटू Z बाय 2. Z बाय 2 म्हणजे काय तुमचा R प्लस JXL.
ठीक आहे. आर प्लस जे एक्स म्हणजे काय, आर बाय 2 प्लस जे एक्सेल बाय 2 अज्युम केलेला आहे, विच इज नथिंग बट सेंडिंग एंड व्होल्टेज. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना, इथपर्यंत क्लिअर असेल.